वैराग पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनकांबळे यांच्या पाठपुराव्यामुळे वैराग पोलिसांनी लावला अपघातातील वाहनाचा 24 तासात तपास। दिनांक 22 मार्च रोजी राळेरास येथील दादाराव राऊत यांना सोलापूर बार्शी रस्त्यावर होरा शोरूमच्या पुढील बाजूस ते रस्त्याच्या कडेने चालत बार्शी दिशेने येत असताना सोलापूरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या चॉकलेटी रंग असलेल्या तुकडा बोलेरोने धडक दिल्याने दादासाहेब राऊत हे बार्शी येथील भगवंत हॉस्पिटलचे उपचार घेत होते। उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला। त्यानंतर सदर घटनेची हकीकत दादासाहेब यांचा मुलगा महेश राऊत यांनी वैराग पोलिसांना सांगितली। त्यानुसार पोलीस हेड कॉन्स्टेबल राहुल सोनकांबळे यांनी तपास करण्यास सुरुवात केली व अपघात घडलेल्या ठिकाणावरील असलेले सीसीटीव्ही फोटो त्यांनी चेक केले असता तांबड्या रंगाचा तुकडा बोलेरो वाहन दिसून आले। त्यानुसार त्यांनी वाहनाचा तपास केल्यानंतर अपघात झाल्यावर सदर वाहन हे बार्शी तालुक्यातील सासुरे गावातून गेल्याचे त्यांना सीसीटीव्हीमध्ये दिसून आले। त्यानुसार सदरील वाहन त्यांनी ताब्यात घेतले असून सदर वाहन MS13 DQ 7677 या वाहन चालकावर महेश राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कायदेशीर कारवाई करण्यात आली असून सदर वाहन हे वैराग पोलीस स्टेशन येथे लावण्यात आले असून वाहन मालकावर कलम 279, 368, 304A मोटार वाहन नियम 134AB व 184 नुसार मयत दादाराव यांचा मुलगा महेश राऊत यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक 27 मार्च रोजी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास वैराग पोलिसांनी दिली।